Ready to go? स्टार्ट करू का? ओके. नमस्कार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या मंथन अभ्यास वर्गामध्ये 10व्या पुष्पामध्ये आपल्या सर्व सभासद, सहानुभूतीदार आणि मित्रमंडळींचं मनपूर्वक स्वागत. मी अजित अभ्यंकर. आज आपल्या या सत्राचे अध्यक्ष हे कॉम्रेड उदय नारकर हे असणार होते, परंतु त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काही दुर्घटना घडली, त्यामुळे त्यांना अचानकपणे परगावी जावं लागलं आणि ते त्यांच्या नातेवाईकांच्या काही दुर्घटनेच्या संबंधामध्ये काही कामामध्ये व्यग्र आहेत, त्याच्यामुळे ते या आजच्या सत्रामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष या सत्राला असणार नाही. मी स्वतः वक्ता असेन, त्याचप्रमाणे दुसरा कोणी नसल्यामुळे मीच अध्यक्ष आहे असं आपण समजू शकतो. तर आज आपल्या समोर खरं म्हणजे जो आपण विषय नियोजित केलेला होता तो अदानी हे उद्योजक आहेत का ऑक्टोपस आहेत असा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे आणि त्याची चर्चा खरं म्हणजे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ही चर्चा करतो तेव्हा त्याला नवीन नवीन काहीतरी धुमारे फुटलेले असतात. परंतु आजचा विषय जरी आपण अदानी उद्योजक का ऑक्टोपस हा जरी जाहीर केलेला असला तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट आज देशाच्या आपल्या राजकीय आर्थिक जीवनामध्ये ही महत्वाची असते ती झालेली आहे आणि ती म्हणजे आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा 26-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. संसदेमध्ये त्यांनी तो मांडलेला आहे आणि त्याचा सुद्धा विचार हा आवश्यक आहे. हा जुळून आल्यामुळे हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपण आज असं ठरवलेलं आहे की आपला वेळ आपण वाढवणार नाही, परंतु विषय मात्र आपण एकाच्या ऐवजी 2 विषय यामध्ये घेणार आहोत, कारण अभ्यास वर्गाच्या पूर्ततेसाठी हे दोन्ही आवश्यक आहेत असं आम्हाला वाटतं. तर आणि आपण नक्कीच याच्याशी सहमत असाल याबद्दल काही शंका नाही. तर आपण सुरुवात करूया थोडे अर्थसंकल्पापासून, कारण अदानींचा विषय जो आहे तो थोडासा सार्वकालिक म्हणजे आता तो सार्वकालिकच म्हणायचा आहे, परंतु अर्थसंकल्प हा आजच मांडलेला असल्यामुळे आणि त्याची चर्चा ही वृत्तपत्रामध्ये उद्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज टीव्ही चॅनेल्स वरती चालू आहेत आणि आपल्या सर्व नागरिकांमध्ये आणि सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याच्याबद्दल निश्चितपणे एक मोठी उत्सुकता आहे. तर काय अर्थसंकल्प, त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? अगदी थोड्या वेळामध्ये बोलायचं आहे आणि अगदी सर्वसाधारण प्रतिक्रियेतले जे मुख्य मुद्दे आहेत ते फक्त मांडायचे आहेत, त्याच्यामुळे मी अधिक खोलामध्ये न जाता याच्याबद्दल बोलतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की हा अर्थसंकल्प हा अशा एका परिस्थितीत मांडला गेलेला आहे की जी परिस्थिती देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर नॉर्मल आहे. म्हणजे इथं असं कोविड सारखं संकट नाही किंवा फार मोठी काहीतरी मंदी आलेली नाहीये, असं काही मोठं आर्थिक संकट आलेलं नाहीये. हे सांगण्याचं कारण असं की अशा वेळेला सरकारला काही निर्णय घ्यायला, काही महत्वाचे निर्णय की जे अगदी मूलभूत तरी नसले तरी निदान बऱ्यापैकी अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे चांगले जनवादी निर्णय किंवा लोकाभिमुख निर्णय घेणे शक्य होतं, तो अवधी सरकारला असतो. तो अवधी खरं म्हणजे ती संधी म्हणजे या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारला निश्चितपणे होती. परंतु आपल्याला असं दिसतं की सरकारने ही संधी पूर्णपणाने गमावलेली आहे आणि मोदी सरकारने आपली जी काही एक वर्गीय दिशा ज्याला म्हणतो त्यांचा जो एक सगळ्या विकासाकडे, राजकारणाकडे, सगळ्याच आर्थिक राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा जो अत्यंत टोकाचा मक्तेदार कॉर्पोरेट केंद्री अशा प्रकारचा म्हणजे क्रॉनिक कॅपिटलिस्ट ज्याला म्हणतो अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन हा मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये व्यक्त झालेला आहे. आता कोणी म्हणेल किंवा विरोधी पक्ष असं ते नेहमीच अशा प्रकारची काहीतरी प्रतिक्रिया देतात, परंतु मी एवढ्या ढोबळ
आणि एवढ्या काय म्हणूया केवळ रूढ मार्गाने जायचं म्हणून मी बोलत नाही. मी काही निश्चितपणे आकडेवारीच्या आधारे आपल्याला आपल्या समोर ही गोष्ट मांडणार आहे. आपण लक्षात घ्या की या सरकारने गेली काही वर्ष 2047 साली आपल्याला विकसित भारत हे एक स्वप्न आहे आपलं आणि ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळी काही अर्थव्यवस्थेची जी काही पुनर्रचना किंवा व्हॉट एव्हर त्यांच्या दृष्टीने ते जे काही करतायत असं त्यांचं म्हणणं आहे, त्या सगळ्याची दिशा 2047 ही आहे. आता त्याच्या मागचा राजकीय डाव काय आहे बोलण्यामागचा सोडून द्या मुद्दा. त्यांचा जो शब्द आहे त्या शब्दाला धरून आपण जाऊया. विकसित भारत या उद्दिष्टाला तर कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, पण विकसित याचा अर्थ काय याच्याबद्दल निश्चित पंतप्रधान होऊ शकतात. परंतु भारत हा विकसित असला पाहिजे, झाला पाहिजे याबद्दल सगळ्यांचंच एकमत आहे. एकमतानुसार आपली सुद्धा ती मागणी आहे. परंतु विकसित भारत याचा अर्थ काय, म्हणजे काय झालं असता भारताला विकसित म्हणायचं, हा खरा मुद्दा आहे. आणि तिथंच आपल्याला हा मतभेदाचा किंवा दोन रस्ते जे दिसतात ते नेमके याच मुद्द्यावरती आपल्याला दिसतात. आता विकसित भारतामध्ये कोणीही स्वाभाविकपणे असं म्हणेल की रोजगार हा सगळ्यांना रोजगार एक सन्मानपूर्वक जगण्यासाठी एक विश्वासार्ह असा रोजगार उपलब्ध असला पाहिजे. मी रोजगार म्हणजे नोकरी म्हणत नाही, कारण अर्थशास्त्रामध्ये रोजगार याचा अर्थ नोकरी किंवा सेवा असा होत नाही. माझ्या स्वतःच्या मालकीचं शेत आहे, मी त्याच्यात काम करतो आणि मला पुरेसं उत्पन्न त्याच्यातून काम केल्यानंतर मिळतं, हा सुद्धा रोजगारच आहे. तेव्हा रोजगार किंवा व्यापारी आहे छोटासा मी, असं मी व्यवस्थापक आहे, सगळे किंवा कामगार आहे, श्रमिक आहे, हे सगळे रोजगार आहेत. किंवा रोजगार हा शब्द मी इथं या अतिशय व्यापक अर्थाने वापरतो हे लक्षात घ्या. तेव्हा सगळ्यांना सन्मानपूर्वक जगता येईल अशा प्रकारचा एक सन्मानपूर्ण असा रोजगार. शिक्षण की ज्या शिक्षणामुळे मनुष्य हा मनुष्य बनतो एक, आणि एका अर्थाने विकास वगैरे या दृष्टिकोनाने जरी पाहायचं म्हटलं तरी शिक्षणामुळेच एक मानवी ज्याला आपण म्हणतो संसाधन, हा शब्द आपल्याला एवढा आवडत नाही, माणसाला संसाधन कसं म्हणणार, परंतु एक थोड्या वेगळ्या अर्थाने जर आपण म्हणलं की माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास हा, आणि त्याला एक खऱ्या अर्थाने माणूस, नागरिक आणि उत्पादक व्यक्ती या तीन अंगांनी त्याचा जर विकास करायचा असेल तर शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे शिक्षणासाठीची जी तरतूद आहे ती शिक्षणासाठीची तरतूद ही सुद्धा महत्वाची आहे. त्याचप्रमाणे आरोग्य, या तीन किमान गोष्टी आहेत. आणि पर्यावरण, तर या कारण पर्यावरणाची परिस्थिती आज आपल्याला माहिती आहे की हवामान बदल हा आज लहान मुलांच्या तोंडात सुद्धा आलेला शब्द आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आणि आजच, येता काळ सोडून द्या, आजच आपले शेतकरी विशेषतः यांचं उत्पन्न किंवा जीवन, यांचा उदरनिर्वाह हा निसर्गावरती म्हणजे पावसावरती, जमिनीतल्या कसावरती अवलंबून आहे. तर त्यांच्या उत्पन्न क्षमतेवरती इतकंच काय त्यांच्या जगण्यावरती सुद्धा भीषण परिणाम या पर्यावरण बदलाचे होत आहेत, म्हणजे हवामान बदलाचे होत आहेत. तर हे चार जी अंग आहेत, या चार अंगांनी जर आपण विचार केला तर विकसित भारताचं स्वप्न याचा अर्थ या चार अंगांनी सर्व भारतीय जनतेचा विकास होणं, सर्व भारतीय जनतेला काहीतरी एक योग्य अशा दर्जाची एक जगण्याची संधी मिळणं, जो योग्य परिस्थिती त्यासाठी तयार करणं, याला आपण विकसित भारत असं म्हणू शकतो. आणि अर्थातच जे सामाजिक राजकीय मुद्दे आहेत ज्याला आपण सांस्कृतिक मुद्दे म्हणू, की कुठे पिसाट हिंसक अशा शक्तीचा भय लोकांना वाटत नाही, विशेषतः अल्पसंख्याकांना वाटत नाही. सुरक्षित सामाजिक जीवन आहे, सांस्कृतिक विकासाची व्यक्त होण्याची संधी आहे, त्याचप्रमाणे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इत्यादी संघटन स्वातंत्र्य आहे, हे सगळे सामाजिक राजकीय मुद्दे आहेत. या सगळ्या सहित जो भारत असेल त्याला आपण विकसित भारत असं निश्चितपणे म्हणूया. आता बाकी आता आपल्याला या सांस्कृतिक किंवा राजकीय मुद्द्यांचा आता विचार करायचा नाहीये, कारण आजचा विषय आपला अर्थसंकल्पाच्या दृष्टीने आहे. तर त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय दिसतं हे आपण जरा थोडस पाहूया. आपल्याला असं दिसेल की या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण आणि आरोग्य, त्याचप्रमाणे शेती, इतकंच काय, परंतु अनुसूचित जाती जमाती, महिलांचा विकास, या प्रत्येक अंगाने जर आपण पाहिलं तर ज्या तरतुदी आहेत, म्हणजे ज्या रकमांच्या तरतुदी केलेल्या आहेत, त्या तरतुदींची रक्कम एकतर मागच्या वर्षीपेक्षा सरळ सरळ आकड्यामध्येच कमी झालेली आहे, किंवा
आकडे जरी थोडेसे किंचित एक 5, 7, 10% वाढलेले दिसले तर तुम्ही साधारणपणे दरवर्षी 6 ते 7% एवढं इन्फ्लेशन, अगदी सरकार मान्य एवढं इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ महागाई होते. एखाद्या गोष्टीसाठी 100 रुपयाची तरतूद केलेली असली तर या वर्षी 110 रुपयाची तरतूद केली तर ती तेवढीच तरतूद केली असं म्हणावं लागेल. 100 रुपयाची तरतूद केली तर ती तरतूद कमी झाली असं म्हणावं लागेल. 105 रुपयाची तरतूद केली तरी सुद्धा ती कमी झालेली तरतूद आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा म्हणजे या अर्थाने जर आपण पाहिलं तर आता जी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण विकास, अनुसूचित जाती, त्याचप्रमाणे महिला विकास, या प्रत्येक बाबतीमध्ये सरकारने केलेल्या तरतुदी एकतर थेटपणाने कमी, ऍब्सोल्युटली कमी केलेल्या आहेत, किंवा त्याला इतपतच किरकोळ स्वरूपाची वाढ केलेली आहे की इन्फ्लेशनचा विचार केला तर त्या तरतुदी कमीच झाल्यात असं आपल्याला. म्हणजे आता याचे आकडे मी एक 2-3 फक्त मासलेवाईत फक्त सांगतो की जे सगळ्यांना आधी सहजरित्या कळू शकतात आणि लक्षात राहू शकतात, तेवढे सांगतो. बाकी प्रत्येकाच्या बाबतीत आपण सांगू शकू पण हा आकडेवारीचा खेळ होईल, एवढे आकडे कोणाच्या लक्षात राहू शकत नाही, म्हणून मी फक्त एक उदाहरणादाखल एक 2 आकडे सांगतो. आता एक साधं उदाहरण घ्या तुम्ही, आरोग्य. आता मी जो बोलतोय आरोग्यावरचा खर्च म्हणजे सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च. सार्वजनिक आरोग्य याचा अर्थ जी आरोग्य सेवा प्रत्येक माणसाला हक्क म्हणून उपलब्ध होते, सरकारच्या मार्फत किंवा निमसरकारी व्यवस्थेमधून उपलब्ध होते, त्याला आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या खिशातले पैसे देऊन त्या हॉस्पिटलची जी काही किंमत असेल ती देऊन जर एखादी सेवा घेत असेल तर त्याला सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये त्याचा समावेश होऊ शकत नाही. सरकारी इस्पितळात गेलो, सरकारी दवाखान्यात गेलो, तिथे निम्म्या म्हणा, काय पाऊण म्हणा किंवा पूर्ण मोफत म्हणा, जी काय असेल ती जी मी सेवा घेतली त्यातला जो काही अनुदानाचा भाग असेल किंवा काय म्हणूया आपण एक सवलतीचा म्हणून जो दर असतो तो खर्च जो होतो सरकारला करावा लागतो, तो खर्च म्हणजे सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च. मग ते अँब्युलन्स असतील, डॉक्टर्स असतील, इस्पितळाची सेवा असेल, काय जे 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 काय असेल त्याच्यात येईल ते सगळे येईल, औषधं असतील, तपासण्या असतील वगैरे. आता हा जो खर्च आहे सार्वजनिक आरोग्यावरचा खर्च, हा अर्थातच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी करणं अपेक्षित आहे मिळून. तर भारतामध्ये आज हा खर्च एकूण भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.4% एवढा होतो. त्यातला साधारणपणे जवळजवळ 25% खर्च फक्त केंद्र सरकार करतं आणि राज्य सरकार जे आहे त्यातला 3/4 खर्च करतं. असं का? तर कारण आरोग्य हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे. आता राज्य सरकारांची कर घेण्याची कर वसूल करण्याची क्षमता कमी आहे, त्यांचे अधिकारच कमी आहेत, केंद्र सरकारकडे जास्ती आहेत. आज केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.29 एवढाच खर्च, एवढा खर्च आरोग्यावरती करतोय. आज संधी होती सरकारला की सरकारने खरं म्हणजे हा खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3% न्यायला पाहिजे, त्यात राज्य सरकारही आहे. पण पहिलं पाऊल कोणी टाकलं पाहिजे? केंद्र सरकारने टाकलं पाहिजे. म्हणजे केंद्र सरकारने मागच्या वर्षी जी तरतूद होती त्याच्यामध्ये किमान 2.5 पट जर वाढ केली असती तर कुठेतरी केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% नाही तर म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी 0.5% खर्च करते असं पण म्हणलं असतं, आणि मग राज्य सरकारना सांगता आलं असतं की तुम्ही आता तुमचा पण खर्च वाढवा आणि आपण ही एकूण टक्केवारी 3% नेऊ. परंतु केंद्र सरकारने तसं केलेलं नाही, कारण त्यांना देशामध्ये खाजगी इस्पितळ आणि त्यांच्या मार्फत चालणारी लुटालूट याला सरळ सरळ पाठिंबा द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या खर्चामध्ये म्हणजे रुपयामध्ये थोडीशी वाढ केली आहे, परंतु मी मगाशी म्हणलं तसं चलनवाढीचा दर जर विचारात घेतला तर ती प्रत्यक्षामध्ये घटच झालेली आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे हे झालं आरोग्याचं, आकडेवारी सांगत नाही मी. शिक्षणाबद्दल सुद्धा एक्झॅक्टली हेच झालेलं आहे की राज्यांवरती आणि केंद्रावरती दोघांची मिळून जबाबदारी आहे, परंतु केंद्र सरकारकडे एवढी प्रचंड क्षमता असून सुद्धा केंद्र सरकारने त्याच्यामध्ये काही वाढ ज्याला म्हणतो म्हणजे चलनवाढ वजा करता कोणतीही वाढ त्याच्यात केली. आता तिसरा मुद्दा मनरेगा. आपल्याला माहितीये महात्मा गांधी नवनिर्माण रोजगार हमी योजना जी आहे तर ती महात्मा गांधी
सॉरी नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, त्याचं नाव त्यांनी बदललं, कारण त्यांना महात्मा गांधींचा द्वेष आहे. 1948 सालापासून आपल्याला माहिती आहे त्यांनी काय केलं ते. त्याच्यामुळे या महात्मा गांधींच्या नावाबद्दल नव्हे अशा प्रकारच्या कुठल्याही धर्मनिरपेक्ष किंवा समावेशक अशा विचाराबद्दलच त्यांना द्वेष असल्यामुळे त्यांनी त्या योजनेचं नावच बदललं. त्याचे दुसरे एक कारण होतं की ती योजना युपीए सरकारच्या काळामध्ये डाव्या पक्षांच्या आग्रहामुळे किंबहुना दबावामुळे ती आणावी लागली होती आणि आणली होती युपीए सरकारने. पण काही असलं तरी त्याला युपीए सरकारचं नाव लागलेलं होतं. त्याच्यामुळे ही योजना बंद तर करता येत नाही, कारण त्याच्यावरती खूप काही आर्थिक गोष्टी पण अवलंबून आहेत, म्हणून त्याचं नाव बदललं. ते बदलू द्या, ते झालं काय व्हायचं ते. परंतु त्याची जी तरतूद आहे त्यासाठीची तरतूद सुद्धा त्यांनी आता रुपयांमध्येच कमी केली. म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या तिन्ही बाबतीमध्ये त्यांनी तरतुदी कमी केलेल्या आहेत. तीच गोष्ट आपल्याला शेती विकास आणि मगाशी जे मी सांगितलं ग्रामीण विकास या बाबतीत सुद्धा किंवा शेड्यूल म्हणजे अनुसूचित जमाती यांच्याबद्दलच्या तरतुदीमध्ये सुद्धा आपल्याला हीच गोष्ट दिसते. आता हे एका बाजूला आपल्याला सगळं चित्र दिसत असताना आता रोजगाराबद्दल मी बोललो. देशामध्ये फक्त ग्रामीण बेरोजगारीचा प्रश्न नाहीये, फक्त शहरी बेरोजगारीचा प्रश्न तर त्याहून भयानक आहे. कारण शहरी बेरोजगारीच्या बद्दल असं झालेलं आहे की शहरामध्ये शिक्षित युवक म्हणजे ग्रामीण भागात पण आहे, पण शहरामध्ये शिक्षित युवकांचं प्रमाण जास्त आहे, कारण ग्रामीण भागातले शिक्षित युवक मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये स्थलांतर करतात, कारण त्यांना तिथं रोजगार मिळत नाहीये. शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालेले आहेत, कोणी एसएससी 12वी झालेले आहेत, परंतु त्यांना रोजगार नाही. मग अशी खरं म्हणजे गरज गेली अनेक वर्ष या देशामध्ये आहे की यांच्यासाठी शहरी बेरोजगारांसाठी तरुणांसाठी तरी निदान त्यातल्या रोजगार हमीची एक वेगळी योजना केली जावी की जी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून त्यांना काही रोजगाराची संधी देईल. त्याच्यासाठी सरकार तर काही करण्याचं नाव घेत नाही. आणि आपल्याला असं दिसेल की आज शहरी भागामध्ये जवळजवळ 15% एवढं बेरोजगारीचं प्रमाण हे 15 ते 35 या वयोगटामध्ये आहे. आणि जर तुम्ही त्यातलं पदवीधरांचं प्रमाण काढलं तर ते जवळजवळ काही 29 वयापर्यंत 63% इतकं सुद्धा भीषण प्रमाणात मोठं आहे. सरकारने त्याच्यासाठी काही केलं नाही, उलट ग्रामीण भागातल्या रोजगाराची जी योजना होती त्याची पण तरतूद कमी केली, या मनरेगाचं नाव बदलून जी आणली होती त्याची. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला दिसतं की सरकारने सर्वसामान्य ज्याला आपण सोशल कॅपिटल म्हणतो, सोशल सेक्टर म्हणतो, आणि रोजगार हा काय खरं म्हणजे सोशल सेक्टर नाहीये, पण निदान त्याच्यामध्ये काही सोशल भाग आहे, त्या सगळ्यांना कात्री लावली किंवा ते जैसे ते स्थितीत ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये हा अर्थसंकल्प सरळ सरळ रिग्रेसिव्ह आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी भांडवली खर्चामध्ये प्रचंड वाढ करायची असे सतत बोलत असतात, प्रत्यक्षात त्याच्यातही थोडी घटत झालेली आहे. पण भांडवली खर्च तो एवढा प्रचंड होतोय, तो कुठं होतोय, कसा होतोय आणि कशावरती होतोय, तर तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल की प्रचंड मोठे हायवेज, 7-7, 8-8 पदरी हायवेज, म्हणजे एका बाजूला 4 एका बाजूला 4 अशा प्रकारच्या वाहतूक लेन्स जिथं आहेत. रस्त्यांचा विकास होऊ नये असं कोणीच म्हणणार नाही, परंतु ग्रामीण भागातले रस्ते किंवा एकंदर वाहतुकीची अन्य व्यवस्था, माल वाहतुकीसाठी रेल्वेचा विकास, रेल्वेचा विकासासाठी यांची अग्रक्रम काय यांचा, तर यांचा अग्रक्रम आहे फास्ट रेल्वे ट्रॅक्स. म्हणजे काय मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन किंवा मुंबई ते पुणे काहीतरी काही 120 किलोमीटर 150-150-200 किलोमीटर वेगाने गाडी जाईल. हे एक काही प्रकारचे ज्याला आयकॉन्स म्हणतो ना, काही अशी दिखाव्याची केंद्र ही त्यांना निर्माण करायची आहेत की ज्याला तुम्ही विकास करू शकत नाही. ब्रिटिश गेल्यानंतर भारतामध्ये एकतर काँग्रेस सरकारने सुद्धा रेल्वेचा विकास पुरेशा प्रमाणात केला नाही, आणि आताच्या काळात आपल्याला दिसेल की मोदी सरकार तर त्याचं नाव घेत नाही. त्यांच्या दृष्टीने रेल्वेचा विकास म्हणजे फक्त एसी गाड्या सुरू करणे एवढाच त्यांच्या दृष्टीने रेल्वेचा विकास आहे. रेल्वे स्टेशनची काय अवस्था आहे, रेल्वे ट्रॅकची काय अवस्था आहे, त्यातल्या सुरक्षिततेची काय अवस्था आहे, आणि मुख्य म्हणजे त्याचा विस्तार किती वाढायला पाहिजे याच्याकडे त्यांचं जवळपास लक्ष नाही, आणि त्याच्यासाठी अशी कुठली भरीव तरतूद याच्यामध्ये नाही. तेव्हा भांडवली खर्च जो आहे, हा भांडवली खर्च हा अशा पद्धतीचा खर्च आहे की ज्याच्यामध्ये आता बंदरांचा विकास, छोट्या बंदरांचा विकास होणे अतिशय महत्वाचं आहे, परंतु यांना मुख्य जो आहे त्यांचा विषय तो काही करून आयात आणि निर्यात याच्यावरतीच, जे बड भांडवल, कॉर्पोरेट भांडवल याच्यावरतीच त्यांना मुख्य भर द्यायचा आहे. त्यांचे नफे त्यांच्यासाठी
होणारी प्रचंड गुंतवणूक याच्यावरतीच त्यांना भर द्यायचा आहे. त्याच्यामुळे छोटी बंदरं असतील, रेल्वेच्या ट्रॅक्स म्हणजे रेल्वेचं जे एकंदर जाळं आहे ते मोठ्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये नेणं, याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. साधं उदाहरण आपण घेऊया, की पुण्यापासून नाशिकला जायला आज रेल्वे उपलब्ध नाही. जायचं तर कल्याणवरून काहीतरी विचित्र अशा रस्त्याने जावं लागतं. परंतु पुणे नाशिक एवढा प्रचंड वाहतूक आहे, आर्थिकदृष्ट्या महत्वाचा कॉरिडॉर आहे. पण तिथे परवा त्याच्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली. याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तो भांडवली खर्च त्यांना करायचा नाही. आणि जो काही खर्च करायचा आहे तो अशा बड्या, ज्याला आपण बॅच वेअरिंग ज्याचं करता येईल, की आम्ही बघा आम्ही काहीतरी केलं, हे असे विकासाचे खोटे हस्तिदंती मनोरे विकास करायची, निर्माण करायची ही त्यांची भूमिका याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसते. आणि याच्यामुळे विकसित भारत निर्माण होणार नाही. भारतातल्या उत्पादनाचा दर्जा वाढवायचा असेल तर भारतामध्ये ट्रेंड मॅनपॉवर ज्याला म्हणतो ही आवश्यक आहे. अधिक शिक्षित मॅनपॉवर आवश्यक आहे. पण त्या सगळ्यालाच यांना यांच्यामध्ये त्यांना अजिबात रस नाहीये. नाही म्हणायला ते एक गोष्ट जी केलेली आहे ती गोष्ट एक योग्य पाऊल म्हणता येईल, ती म्हणजे सट्टे बाजारामध्ये, म्हणजे शेअर बाजारामध्ये जो सट्टा बाजार चालतो, त्या सट्टा बाजारामध्ये देशाची प्रचंड गुंतवणूक लॉक होते. तर आपण अनेक वर्ष मागणी करतो की तो जो त्याच्यामध्ये टॅक्स आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतो, म्हणजे तुम्ही शेअर खरेदी विक्री करता त्याच्याबद्दल त्याच्यावरती तुम्हाला एक टॅक्स द्यावा लागतो. अत्यल्प प्रमाणात आहे तो टॅक्स, अत्यल्प प्रमाणात आहे. परंतु त्याच्यामध्ये वाढ करावा असं आपण अनेक वर्ष म्हणतोय. त्याच्यामध्ये त्यांनी 1% 20 भाग म्हणजे 0.05% एवढी वाढ त्यांनी फक्त त्याच्यामध्ये केलेली आहे. मी तरी सुद्धा ही चांगली गोष्ट का म्हणतो, कमीत कमी ही वाढ करायला हवी याची एक्नॉलेजमेंट तरी याच्यातनं मिळालेली आहे. ही त्यातल्या त्यात म्हणजे चोराची लंगोटी सुद्धा म्हणता येणार नाही. एक टिचभर चिंधी आपल्याला चोराच्या हातून मिळाली असं आपण म्हणूया. एवढी त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणावी लागेल. बाकी या अंदाजपत्रकामध्ये काही जलमार्ग विकासाच्या काही प्रॉमिसेस आहेत, काही नवीन संस्था काढायच्या, एआय डेव्हलपमेंट किंवा न्यू रिसर्च या तरुणांसाठी जे डिजिटल क्षेत्रामध्ये काही नवीन विकास करण्याच्या, काही योजना करण्याच्या, संस्था काढण्याच्या त्यांनी योजना जाहीर केल्या. मुद्दा असा आहे की त्या तशा संस्था काढण्याला कोणाचा विरोध नाही, ते योग्य आहे, स्वागत आहे त्याचं. पण अनुभव असा आहे की अशा ज्या जाहीर होतात त्या प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही, किंवा इतक्या धीम्या गतीने होते की प्रॅक्टिकली त्याच्यातला अर्थही हरवून गेलेला असतो. त्यामुळे हा साधारणपणे या अर्थसंकल्पाचा अगदी अगदी अत्यंत थोडक्यामध्ये 15-20 मिनिटांमध्ये मी थोडासा एक ओव्हरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, विहंगमावलोकन त्याचं थोडस करण्याचा प्रयत्न केलाय. ते थोड्याफार प्रमाणात उपयोगी ठरेल. त्याचं शीर्षक मुख्य काय एवढ्या पुरतं तरी हे माझ्या मते आपले जे श्रोते आहेत ते वेळेची मर्यादा लक्षात घेता हे स्वीकारतील असं मी समजतो. जर त्याच्याबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही ते जरूर या चॅट बॉक्स मध्ये हे नक्कीच टाका. ते माझ्यापर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचते. आता या आपल्या अभ्यास वर्गाचा जो सगळ्यात महत्वाचा जो विषय होता आहे, म्हणजे तो विषय अदानी एक उद्योजक का ऑक्टोपस, का आपण असं म्हणतोय. लक्षात घ्या, भारतामध्ये आज जी भांडवलदारी विकास चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे, तो काँग्रेसच्या काळापासूनच आहे. समाजवादी वळणाची काही आपली अर्थव्यवस्था नाही. समाजवादी वळणाची ती कधी होती असं जे म्हणतात त्यांना समाजवाद म्हणजे काही कळत नाही. पण आजच्या मध्ये आणि त्या मागच्या व्यवस्थेमध्ये एक जो महत्वाचा फरक आहे, तो महत्वाच्या फरकाचं शीर्षक सांगून मी सुरुवात करतो. तो महत्वाचा फरक असा आहे की पूर्वी कसं होत होतं की काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचार होताच, परंतु सरकार किंवा प्लॅनिंग कमिशन एक धोरण ठरवायचं, एक नियोजन, एक योजना जाहीर करायचं, आणि त्याच्यासाठी बरंच एक सार्वजनिक काही चर्चा प्लॅनिंग कमिशनच्या मध्ये म्हणजे नियोजन मंडळामध्ये ही व्हायची. आणि त्याच्या नंतर त्याचा परिणाम म्हणून अनेक मागण्या राज्यांच्या काय आहेत, केंद्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या काय, जनतेच्या काय, त्याचं काहीतरी तिथं थोडीशी घुसळण होऊन
त्याच्यामधून एक योजना तयार व्हायची, त्याचं एक स्पष्टीकरण, ती योजना तशीच का केली याचं काहीतरी एक स्पष्टीकरण असायचं. त्याच्यामधून एक प्लॅन तयार व्हायचा. भ्रष्टाचार कुठे व्हायचा? त्याची अंमलबजावणी करताना कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायची, मग लायसन्सेस कोणाला द्यायची, याबद्दल यामध्ये खूप भ्रष्टाचार होत होता. आणि अंबानी सारखे जे लोक आहेत किंवा अदानी सारखे जे लोक आहेत ते पुन्हा त्या लायसन्स मिळवणे किंवा मिळवलेल्या लायसन्सचा दुरुपयोग करणे किंवा त्याच्यामध्ये काही खोटे व्यवहार करणे याच्यामधूनच सुरुवातीचं जे त्यांचं भांडवल आहे हे त्यांनी त्याच्यातूनच मिळवलेलं आहे. पण ते जरी असलं तरी सुद्धा त्यावेळचा भ्रष्टाचार हा अंमलबजावणीतला भ्रष्टाचार होता. आता जो भ्रष्टाचार होतोय, आपण ज्या अदानींबद्दल आता बोलतो आणि अंबानी सुद्धा त्याच्यात आहेत, पण अदानींनी अंबानींना आता पार केलेला आहे. आता दगड आणि वीट यांच्यामध्ये फरक असतो तेवढा फरक आता त्यांच्यात निर्माण झाला आहे. अर्थात वीट मऊ असं मी म्हणणार नाहीये, गैरसमज असू नये, परंतु एक त्यांच्यात जरा तरतम झालेला आहे. कारण अदानी आता जास्त प्रिय आहेत मोदी सरकार. ते त्यांचे जसं ऑफिशियल हे असेल टीव्ही चॅनल असतं एखाद्या मॅचचं प्रक्षेपण करण्यासाठी किंवा त्यांचा एक ऑफिशियल ब्रँड असतो, तसं या सरकारचा ऑफिशियल ब्रँड अदानी आहे. इथं भ्रष्टाचाराचं नवीन स्वरूप असं आहे की ज्याला आपण दलालांची भांडवलशाही किंवा दलाल केंद्रीय भांडवलशाही म्हणतो, की दलालांमार्फत चालणारी भांडवलशाही असं म्हणूया. त्याचं स्वरूप असं आहे की आता योजना आखतानाच म्हणजे पॉलिसी इटसेल्फ हे करप्शन असतं. म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये करप्शनचा मुद्दाच येत नाही. पॉलिसी हेच एक करप्शन असतं. ती पॉलिसीच अशी ठरते की पॉलिसी अशी ठरणं हेच मुळामध्ये जनतेच्या आणि देशाच्या दृष्टीने केलेला एक भयंकर वाईट, भयंकर हानिकारक असा एक भ्रष्टाचार असतो. कारण तो फक्त पैशाचा नसतो, तर तो पैशाच्या पलीकडे जाऊन पर्यावरणावरती, सामाजिक जीवनावरती, आर्थिक जीवनावरती अत्यंत दूरगामी असे परिणाम करणारा अशा प्रकारचा तो भ्रष्टाचार असतो. म्हणून मी त्याला इंग्रजीमध्ये पॉलिसी ऍज करप्शन, धोरण हाच भ्रष्टाचार, हे नवीन स्वरूप आहे. आणि अदानी हे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. अदानी यांचं वर्णन करायचं झालं तर देशभर यांची दुकाने, देशभर यांची दलाली, देशभर हेच ओजी आणि आम्ही वाहतो हमाली, हे सुरेश भटांच्या ज्या माझ्या नाही येत्या सुरेश भटांच्या काव्यपंक्ती आहेत त्या इथं बरोबर लागू पडतात. अशा प्रकारचं हे सगळं अदानीचं साम्राज्य आहे. काय आहे नेमकं तर लक्षात घ्या, त्याचे हेडलाईन्स फक्त मी सांगतो, कारण त्याच्या तपशिलामध्ये यायचं म्हणलं तर एक पुस्तिकाच या विषयावरती मी लिहिलेले, आपण अशोक ढवळे यांनी पण याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये खूप काही फॅक्ट्स त्यांनी मांडलेले आहेत. ती पुस्तिकाही तुम्ही बघू शकता, त्याचा व्हिडिओही तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे मी स्वतः सुद्धा इंडी जर्नल वरती याबद्दल खूप तपशिलामध्ये 1-2 व्हिडिओज केलेले आहेत. जास्त उत्सुकता ज्यांना असेल त्यांनी ते इंडी जर्नल वरती पण तो व्हिडिओ बघावेत. लक्षात घ्या, 1981 मध्ये अदानी यांनी एक पॉलिमर आयात पासून त्यांनी सुरुवात केली. पॉलिमर म्हणजे ज्याचं प्लॅस्टिक वगैरे बनतं, त्याच्यातला जो मी हायड्रोकार्बन म्हणजे क्रूड तेलापासून त्याच्याशी रिलेटेड अशा प्रकारचा एक प्रॉडक्ट आहे. त्याच्या आयातीपासून त्यांनी सुरुवात केली. 1981 मध्ये एक किरकोळ व्यापारी असलेले हे अदानी हे 2023 पर्यंत जगातले 2 क्रमांकाचे, दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून झळकायला लागले. किती वर्षामध्ये? 19 आणि 23. भारताचं जर स्थान पाहिलं तुम्ही, भारताची अर्थव्यवस्था, एकूण अर्थव्यवस्था नव्हे, भारतातलं दरडोई उत्पन्न, तर भारत हा म्हणजे 131-132 या स्थानावरती असेल, परंतु त्याच्यापेक्षाही खाली असेल, 142 असेल. तर पण श्रीमंतांच्या यादीमध्ये भारतामधले कित्येक लोक आता डॉलर्स मधले अब्जाधीश म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. आणि गौतम अदानी तर चक्क जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत. तर त्यांची गेल्या 3 वर्षातली म्हणजे तुम्ही 2024 पासूनची आधीची 3 वर्ष पाहिलीत
तर त्यांची कमाई 100 अब्ज डॉलर्सची होती. त्या काळात म्हणजे या 2024च्या आधीच्या 3 वर्षात ही पुस्तिका लिहिली म्हणून त्याच्यातले आकडे आहेत ते. शेअर बाजारात त्यांच्या 7 कंपन्यांच्या शेअरच्या किमती 819% वाढल्या. केवळ ते धनवंत कुबेर झाले असं नाही, तर देशातली विमानतळ 8 विमानतळ, कित्येक बंदर, वीज निर्मिती, वहन, वितरण, खाणी, इतकंच काय, आता तर शहर विकास म्हणजे धारावी सारखा प्रकल्प, मोतीलाल काय एक वस्ती आहे मुंबई मधली, त्याचा विकास, म्हणजे अशा ठिकाणची अनेक फॉरेस्ट मधल्या जमिनी अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ देशामधल्या काही हजार म्हणजे आता लाखापर्यंत सुद्धा कदाचित ही संख्या जायला एकर जमिनीवरती प्रत्यक्ष नावानी किंवा नियंत्रणाने कब्जा मिळवलेला आहे. इतकं इतकं प्रचंड इतकी प्रचंड वाढ जगातल्या कुठल्याही औद्योगिक घराण्याने आतापर्यंत केलेली नाही, लक्षात घ्या. आणि 2014 पासून देशामध्ये केवळ भाजपा संघ मोदी यांचं राज्य तयार झालं नसून संपूर्ण भारत म्हणजेच अदानींचं साम्राज्य होईल की काय इतक्या प्रमाणामध्ये हा विस्तार होतो आहे. आता त्यांच्यासाठी देशातल्या सर्व संस्था, म्हणजे ती शेअर बाजाराची संस्था असेल, त्याच्यावरचं नियंत्रण करणारी संस्था असेल, सेबी सारखी संस्था असेल, पर्यावरण परवाने देणाऱ्या सगळ्या संस्था असतील, अनेक न्यायालयांचे निर्णय असतील, हे कुठलीही संस्था ही अदानींच्या म्हणजे वीज मंडळ असतील, वीज नियामक मंडळ असेल, असे कुठलीही नियामक मंडळ जी आहेत, ते कोणतंही नियामक मंडळ कुठेही कधीही अदानींच्या विरोधामध्ये निर्णय देत नाही, निर्णय देऊ शकत नाही, अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. संसदेमध्ये त्यांच्या विषयीची चर्चा त्यांचं नाव घेऊन केली जाऊ शकत नाही. संपूर्ण भाजपा, मोदी, अमित शहा आणि त्यांचे स्पीकर्स ओम म्हणणारे बिर्ला हे द्वेषाने तुमच्या अंगावर धावून येतात, हे आपण 2024-25 मध्ये देशामध्ये पाहिलेलं आहे. इतकंच नाही तर एक अजून उदाहरण आपल्याला सांगतो, ज्याच्याबद्दल आता अमेरिकेमध्ये खटला चालू आहे. त्या खटल्याबद्दलची थोडीशी माहिती मला वाटतं सांगणं थोडंसं आवश्यक आहे. तर ती माहिती अशी म्हणजे ते काय त्यांचं ते ऑक्टोपस का आपण त्यांना म्हणतोय हे लक्षात घ्या. अदानी यांनी वीज निर्मिती, वीज वहन म्हणजे ट्रान्समिशन आणि वीज वितरण म्हणजे प्रत्यक्ष त्याची ग्राहकांपर्यंत विक्री, ही 3 आता स्टेजेस समजल्या जातात सगळ्या वीज व्यवस्थेमध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी वीज निर्मिती असेल, वीज वहन असेल आणि वितरण असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या काढलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या, आता ते तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवरती त्याचप्रमाणे राज्य पातळीवरती दोन्ही पातळीवरती वीज निर्मिती वहन वितरण याच्यामध्ये कंपन्या सरकारी काम करतात. मुख्यतः सरकारी, सगळ्या सरकारी असले काही बऱ्याचशा सरकारी आहेत, मुख्य एक क्षेत्र अजूनही सरकारच्या हातात आहे. कारण बाकीच्यांना ते परवडू शकत नाही. ग्रामीण भागात वीज विकणं हे खाजगी कंपनीला शक्य नाही, कारण त्याला प्रचंड खर्च आहे, नफाचा दर अत्यंत कमी किंवा नाहीये. असो, तर शहरातली सगळी वीज वितरणाची केंद्र वीज निर्मितीचे त्यांना वाटलेल्या दराने त्याची कंत्राट सगळी त्यांनी मिळवलेली आहेत. हे करताना साहजिकच त्यांनी तिथले जे अधिकारी आहेत, म्हणजे अधिकारी याचा अर्थ फक्त निर्णय घेणारे अशा अर्थाने अधिकारी शब्द वापरतो, त्याच्यामध्ये नेते आहेत, मंत्री आहेत, तिथले मुख्यमंत्री आहेत, किंवा अर्थातच भाजपाचे संघ परिवारातले मोठे सगळे मंडळी त्याच्यातले आहेत. या सगळ्यांना त्यांनी भरपूर पैसे म्हणजे हजारो कोटी रुपयाची लाच दिलेली आहे. असा अंदाज आहे की काही त्याचा अंदाज केला किती 100 कोटी रुपयाची लाच प्रत्यक्ष तुम्हाला अशी पॉइंट आउट करता येते. तर या कंपन्यांच्या मध्ये म्हणजे हे सगळे प्रकल्प जे ते चालवत आहेत किंवा त्यांनी उभे केलेले आहेत करतायत, त्याच्यामध्ये त्यांनी अदानींनी अमेरिकेतल्या काही कंपन्यांची गुंतवणुकी घेतली.
आता अमेरिकेतल्या कंपन्यांची त्यांनी गुंतवणूक घेतली याच्यामध्ये फार एक्स्ट्रॉर्डिनरी काही नाही. अनेक परदेशी कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात, तशी त्यांनी केली. तर ही गुंतवणूक त्यांनी केल्यानंतर आता अमेरिकेमध्ये एक नियम असा आहे की त्यांना तिथे एक सर्टिफिकेट द्यायला लागतं. ते सर्टिफिकेट असं की अमेरिकन कंपनीची गुंतवणूक होत असेल कुठे, तर त्यांना एक सर्टिफिकेट द्यायला लागतं की ही जी गुंतवणूक जिथं होती आहे त्या ठिकाणी कुठलेही बेकायदेशीररित्या किंवा भ्रष्टाचारी मार्गाने इथे कुठेही कंत्राट केली गेलेली नाहीत किंवा मिळवली गेलेली नाहीत, किंवा थोडक्यात या व्यवहारामध्ये कुठेही बेकायदेशीर व्यवहार झालेला नाही आणि सर्व काही कायदेशीर मार्गाने स्थानिक पातळीवरती आणि स्वच्छ पारदर्शक पद्धतीने झाला. पारदर्शकतेचा एक सर्टिफिकेट ज्याला म्हणतो डिक्लेरेशन ते करावं लागतं. अदानीने त्यांना काय खऱ्या खोट्याचा काही संबंधच येते त्यांच्या बाबतीत, त्यांनी देऊन टाकले ते. आता अमेरिकेमधले सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन म्हणजे आपल्या इथं सेबी जसं आहे, तसं अमेरिकेमधलं जे त्यांचं कमिशन आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड, शेअर बाजाराचे व्यवहाराचं नियमन करणारे वगैरे, तर त्यांच्याकडून याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला. कारण त्यांच्या पाहणीमध्ये, त्यांच्या तपासणीमध्ये त्यांना असं आढळून आलं की अदानी यांनी इथल्या ही जी वीज वितरण मंडळ आहेत किंवा वीज निर्मिती राज्य सरकाराची मंडळ आहेत, अगदी केंद्रातली सुद्धा आहेत, एनटीपीसी वगैरे जी आहेत, नॅशनल थर्मल पॉवर वगैरे, अशा काही केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या सरकारी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांना शेकडो कोटी रुपयाची लाच दिली गेलेली आहे आणि ती देऊन ही कंत्राट मिळवली गेलेली आहेत. हे इन्व्हेस्टिगेशन त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांना त्याच्यामध्ये विश्वसनीय असा पुरावा आढळला. लक्षात घ्या, कोणाला आढळला? अमेरिकन इन्व्हेस्टिगेटर जे होते त्यांना आढळला. त्यांनी त्याच्या आधारे अशा प्रकारे खोटं डिक्लेरेशन या अदानी आणि सागर अदानी त्यांचे पुतणे यांनी केलं, त्यात गौतम अदानी पण स्वतः आहेत, याच्याबद्दल त्यांनी न्यूयॉर्कच्या तिथल्या सर्किट कोर्टामध्ये एक खटला, क्रिमिनल सूट त्यांनी फाईल केला आणि त्याच्यामध्ये यांना आरोपी केलेला आहे की तुम्ही खोटं सर्टिफिकेट, खोटं निवेदन देऊन अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक मिळवलेली आहे, ही अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आहे. आता हा चार्ज जो आहे हा क्रिमिनल आहे, फौजदारी आहे. तर त्याच आणि त्याच्यासाठी त्यांच्यावरती समन्स बजावण्याची गरज आहे. आणि त्यांचं म्हणणं त्यांना मांडायची तिथं कोर्ट, म्हणजे त्यांना हजर राहावं लागणार कोर्टामध्ये, आणि ती फौजदारी केस आहे. आता ही फौजदारी केस त्यांच्यावरती झाल्यानंतर त्यांचं समन्स बजवायचं, तर हे भारताचे नागरिक आहेत. त्यांचा विनोद अदानी वगैरे सगळे परदेशस्थ, म्हणजे केमन आयलंड वगैरे इथले नागरिक आहेत, कारण त्यांना ते ब्लॅक मनी जो त्यांचा राऊंड ऑफ करायचा, राऊंड ट्रिप करायचा असतो, त्याच्यासाठी नागरिकत्व ते भारताचं ठेवत नाही. गौतम अदानींचं आहे, हे अजून तरी आहे, तर याच्या पुढे कुठे पळून जातील माहित नाही. तर त्यांच्यावरती समन्स बजावण्याची पद्धती काय, तर त्यांनी भारत सरकारला ते समन्स दिलं की तुम्ही हे बजावा, कारण ही प्रॉपर प्रोसिजर आहे की तुमच्या देशाचे नागरिक आहेत, आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते समन्स बजावा. भारत सरकारने त्याच्या वेळेला 2 वेळेला भारत सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक मुद्दे काढले की जे काही फारसे टिकण्यासारखे नव्हते, पूर्णपणे तांत्रिक काहीतरी वेळ काढायचे म्हणून त्यांनी काढले. आता तिसऱ्या वेळेला त्या एसईसीने ठरवलेलं आहे, म्हणजे तिथल्या त्या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनने, की आता त्यांच्यावरती डायरेक्ट समन्स बजावायचं. आता हे जर समज त्यांच्यावरती बजावलं गेलं तर त्यांना त्याच्यात अपियर व्हावं लागेल, तर त्यांनी त्याच्यासाठी वकील देतील, त्यांच्याकडे वकिलांचे काय अमेरिकेतले वकील विकत घेऊ शकतील, मोठे हाऊसेस विकत घेऊ शकतील, एवढा त्यांच्याकडे पैसा आहे, ते वापरतील. परंतु इथं मुद्दा असा तयार होतो, 2 अतिशय मोठे सॉव्हरेनिटीचे प्रश्न त्याच्यातून तयार होतात. म्हणजे पहिला मुद्दा जो आपल्याशी संबंधित आहे तो पहिल्यांदा बोलतो आणि नंतर त्याचे व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याचे पण प्रश्न याच्यात निर्माण होणार आहेत. पहिला आपल्या दृष्टीने प्रश्न असा की भारतामधली कंपनी, जे सगळे वीज वितरण कंपन्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, तो सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे, हे उघडकीला येऊन सुद्धा भारतातल्या सरकारने, केंद्र किंवा ती राज्य, म्हणजे तेलंगणा आहे त्याच्यामध्ये गुजरात आहे, राज्य आहेत, मला त्याची यादी लक्षात नाही, पण तेलंगणा, आंध्र प्रदेश नक्की आणि बिहार पण आहे त्याच्यामध्ये. तर या राज्यांच्या
राज्य सरकारांनी किंवा केंद्राचे अधिकारी आहेत त्याच्या त्यांच्याबद्दल सरकारने एकही चौकशीचं पाऊल उचललेलं नाही. आता का उचललं नाही याचं कारण जर उचललं तर हा भ्रष्टाचार झाला हे मान्य करावं लागेल किंवा मान्य केलं असं त्याचा अर्थ. म्हणजे अदानी यांना वाचवण्यासाठी, आता अदानी हे भारताचे नागरिक आहेत. आता भारताच्या नागरिकाला वाचवणे भारत सरकारची जबाबदारी आहे का? भ्रष्टाचारापासून जनतेचं संरक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी. आता इथं प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे एका उद्योगपतीला एका आंतरराष्ट्रीय खटल्यातून वाचवण्यासाठी भारतामध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार जर झालेला असेल तरी त्याच्याकडे मोदी सरकार म्हणजे उघड झालेला असेल तरी सुद्धा त्याच्याकडे पूर्ण कानाडोळा केला जातोय. याला उद्योजक म्हणत नाहीत. ही ऑक्टोपस आहे. एवढं असून याची चर्चा सुद्धा भारतामध्ये होऊ शकत नाही. इतकंच काय संसदेमध्ये सुद्धा होऊ शकत नाही. आणि उद्या जर अमेरिकन कोर्टाने समन्स बजावलं त्याच्यावरती तर आता इथं प्रश्न निर्माण होणार आहे भारताच्या सॉव्हरेनिटीचा, सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण सार्वभौमत्व भारताचं भेदून अमेरिकेची कोर्ट जर इथं येऊ लागली तर पुन्हा एक वेगळा नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. कारण उद्या अमेरिकेतली कोर्ट त्यांना गैरसोयीच्या वाटणाऱ्या एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा डाव्या विचाराच्या माणसाच्या अंगावर पण येऊ शकतात. एक भयंकर मोठा पेच या भ्रष्ट आणि अत्यंत ऑक्टोपस सारख्या दिसणाऱ्या या अदानींच्या व्यवहारामुळे हा निर्माण झालेला आहे. म्हणजे अदानींना आता अदानीबद्दल काय भूमिका घ्यायची? भारत सरकारने तर घेतलेली आहे स्पष्ट. हे अदानींचे उद्योग आहेत. आता अदानी हे व्यवहार कसे करतात त्याच्या मी खूप खोलामध्ये जात नाही, परंतु एवढंच सांगतो की अदानींच्या कंपनीमध्ये हे अदानी म्हणजे एक अदानी उद्योगपती नाहीये. हे कृपा करून हा भ्रम डोक्यात काढून टाका. म्हणजे जे टाटा एक उद्योग समूह आहे, बिर्ला एक उद्योग समूह आहे, हे असे पूर्वी डालमिया होते, किर्लोस्कर होते, हे असे उद्योग समूह नाहीये. हा हे एक कॉन्डुइट आहे. कॉन्डुइट म्हणजे काय? एक पाईपलाईन आहे, एक रचना आहे, एक काय म्हणूया आपण कारस्थानाने बनवलेली एक पाईपलाईन आहे काळ्या पैशाची. भारतामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो काळा कर चुकवलेला पैसा भारतीयांचा हा परदेशामध्ये पाठवला जातो. त्या ते पाठवण्याची एक पाईपलाईन म्हणून अदानी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामधून त्यांच्याकडे म्हणजे ते ज्या कंपन्यांचे नियंत्रक आहेत अशा कंपन्या त्यांनी मॉरिशस मध्ये, केमन आयलंड मध्ये, पनामा मध्ये स्थापन केलेल्या आहेत. तिथं प्रचंड पैसा जमा झालेला आहे आणि तिथून ते भारतातल्या त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांच्याकडे अशा प्रकारे जमा झालेला पैसा त्यांचा स्वतःचा फक्त नसतो, असू शकत नाही. तो पैसा हा भाजप किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा अजून कोणी यांचा वेगवेगळ्या प्रकारचा काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा साठवण्याचं ते केंद्र आहे आणि तिथून तो पैसा रूट होतो आहे. आणि म्हणून आणि मग शेअरच्या किमती कशा मॅन्युप्युलेट होतात हा एक खूप मोठा बोलण्याचा आणि तो समजून घेण्याचा जरा थोडासा तांत्रिक विषय आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण ते सांगायला आणि समजावून सांगायला 1-1.5-2 तासाचा वेळ लागेल. तेव्हा हे सगळं मॅन्युप्युलेटिव्ह जे आहे आणि हे असं ते भारतातल्या शेअर होल्डर्सकडे लक्षात घ्या मी सांगतो ते अदानींचे च्या सर्व कंपन्यांमध्ये त्यांचे 71 ते 72% शेअर्स त्यांच्या अदानी ट्रस्ट ज्याला म्हणतात असे कंपनीचे म्हणतो त्यांच्या मालकीचे आहेत. आणि त्यांची जी हेड ऑफिसेस आहेत ती भारतात नाही, ती भारताच्या बाहेर आहेत. आणि हे म्हणजे अदानींच्या फॅमिलीमध्ये ते शेअर्सची मालकी जवळजवळ 71, 72, 74% उरलेले जे 26% आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये जे खरोखरीचे शेअर होल्डर तुमच्या माझ्यासारखे कोणतरी शेअर खरेदी करतात, विकतात, अशांची संख्या 2-3% पेक्षा जास्त नाही. मग जे परत 20-22-23% राहतात ते अदानींच्याच अशा पद्धतीने मी मगाशी सांगितलं तसे कंट्रोल खाली असलेल्या अशा परदेशस्थ कंपन्यांच्या मार्फत हे पैसे येतात. म्हणजे होल अदानी ग्रुप हा एक क्लोजली हेल्ड ज्याला म्हणतो अशा प्रकारचं एक काळा पैसा गुंतवण्याचं एक साधन मात्र आहे. आणि म्हणूनच त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय संरक्षण आहे
आणि राजकीय संरक्षण असल्यामुळेच ते असे पैसे कॉन्ड्युइट मध्ये टाकू शकतात, आणू शकतात. आणि हे एक पाईपलाईन झालेली आहे भ्रष्टाचाराच्या पैशाची. आणि त्याला मोदी, भाजपा, संघ परिवार यांचं पूर्ण म्हणजे 100% ने 200% संरक्षण आहे. कारण तो फक्त अदानींनाच दिलेलं संरक्षण नाही, तर या सगळ्या भ्रष्टाचाराच्या पाईपलाईनचं ते संरक्षण आहे. किल्ला येतोय, त्या किल्ल्यामध्ये फक्त अदानींची संपत्ती नाहीये. म्हणजे त्याचे, कारण ते टॅक्स हेवन ज्याला म्हणतात, ते परदेशामध्ये जे अशा देशांनी मॉरिशसनी काही नावं सांगितली तिथं, त्याची कुठली तपासणी, ते इतकी गुप्तता असते तिथं. ठरवलं तर भारत सरकार काही करू शकतं, पण फक्त सरकारच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. तर अशी त्यांची सगळी कार्यपद्धती आणि त्यांना मिळालेली बहुतेक कॉन्ट्रॅक्ट ही अशा प्रकारच्या, म्हणजे आता धारावी, आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी किती जमीन ही काय पद्धतीने ही घेतलेली आहे. तुम्ही अदानींचा जर धारावी पुनर्विकास प्रकल्प बघा, 296 एकर त्याचं मुख्य क्षेत्र आहे. इतर पुनर्वसनासाठी इतर जमीन जी आहे ती जमीन त्यांनी मागितली, ती त्यांना पुनर्वसनासाठी आता द्यायची काहीतरी, तर ती त्यांना दिली. ती किती, तर त्यांना 140 एकर पुनर्वसनासाठी बहुत कुठेतरी, तुम्हाला पुनर्वसन म्हणजे त्यांना तात्पुरतं कुठेतरी हे करावं लागेल, स्टोर द्यावं लागेल. याच्याशिवाय सॉल्ट लँड 256 एकर, आकाश मालवण इथे 140 एकर, अशा शेकडो एकर जमिनी मुंबई मधल्या. आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्यांच्याकडे 2866 एकर जमीन 2022 मध्ये दिलेली, तो विमानतळ अर्थातच त्यांच्याकडे. महाराष्ट्रामधले पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट, म्हणजे धरणातलं पाणी इलेक्ट्रिक मोटरनी वरती चढवायचं आणि नंतर ते रात्री खाली आणून त्याच्यामधून वीज निर्मिती करायची, असा एक पंप स्टोरेज प्रकल्प असतो. त्या पंप स्टोरेज साठी त्यांच्याकडे अशी शेकडो एकर जमीन विशेषतः कोल्हापूर, सातारा, डोंगरी भागात दिलेली आहे. आणि तिथल्या लोकांच्या पाण्याचे आणि एकंदर धरणातल्या पाण्याचे खूप सिरियस प्रश्न त्याच्यातून तयार होणार आहे. महाराष्ट्रामधून त्यांना आता त्याच्याबद्दल आपण पूर्वी बोललेलो होतो, 6600 मेगावॅटचा सोलर आणि थर्मलचा एक संयुक्त प्रकल्प दिला. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे सुपर प्रॉफिट त्यांना होईल अशा चुकीच्या पद्धतीने. स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट त्यांना 2023 मध्ये दिलं. मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी मुंबईमध्ये जमीन दिली. 6 लाख गुंतवणुकीचे एमओयू आता 2026 मध्ये काहीतरी जाहीर झाले. त्याच्यात अदानींचा काय रोल आहे अजून कळलेला नाहीये. तर एनिवे अशा प्रकारे किती व्याधी लांबवता येईल. देशातली तर मी अजून बोलत नाही, महाराष्ट्रातलं सांगितलं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर सुद्धा बसवण्याची ज्या पद्धतीने ती सक्ती केली जाते, तर त्याचं सक्ती म्हणायला ती सक्ती नाहीये, प्रत्यक्षामध्ये सक्ती केली जाते. आणि त्याच्यामधून संपूर्ण वीज बिल यंत्रणा, विजेचं वितरणाची यंत्रणा ही ताब्यात घ्यायची आणि संपूर्ण वीज क्षेत्रच आपल्या मुठीमध्ये करणं, जे आपण त्याला म्हणतो, असं करायचं. एक सेकंड फक्त थांबा, एक सेकंड जस्ट. तर अशा प्रकारे हे हे अदानींचं एक जे साम्राज्य आहे, हे साम्राज्य आता एका ऑक्टोपस सारखं सगळीकडं सर्वव्यापी असं झालेलं आहे. आणि ऑक्टोपस हा प्राणी आपण पाहिला असेल की ज्याला या पोस्टर मध्ये पण दाखवलेलं आहे, त्याच्या किती टेंटॅकल्स, ज्याला किती त्याचे हात म्हणा काय म्हणायचं त्याला माहिती नाही, तो त्याच्या ओढून शोषून घेऊ शकतो, त्यांना रिचवू शकतो. त्याचं डोकं कुठे, हात कुठे, पाय कुठे, असं तुम्ही वेगळं काहीच काढू शकत नाही. सगळी एक व्यवस्था म्हणूनच ते काम करत असतं. अशा प्रकारचे हे, त्याचं करायचं काय सगळं आहे. मला असं वाटतं की याच्याबद्दल ज्याप्रमाणे एनरॉनचा प्रकल्प आला, तो एक छोटा होता. यांच्यापर्यंत एनरॉन म्हणजे मच्छर सुद्धा नाही ज्याला म्हणजे, इतके छोटे आहे सगळे. पण तो किती भ्रष्ट होता हे नंतर कळलं. ही जी अदानींच्या बद्दलची जी त्यांचं सत्य स्वरूप सांगणारी जी आपली भूमिका आहे, ती चालवली पाहिजे. आणि प्रसंगी वेळ पडलं तर अदानींच्या विरोधात आपल्याला मोर्चे काढावे लागतील, ते मंत्रालयापर्यंत न्यावे लागतील, ते न्याय संस्थांना जागा करावं लागेल. हा एक काम अतिशय, ते त्यासाठी तिथले तिथले जे ग्राहक आहेत त्यांना बरोबर घ्यावं लागेल. आता वीज स्मार्ट मीटर साठी आपण करतो तशा पद्धतीनं.
तर तिथले त्याचा बंदर असेल, तिथले जे अफेक्टेड लोक आहेत, धारावी असेल, तिथले जे अफेक्टेड लोक आहेत, ते कोणी केवळ अदानी आहे म्हणून विरोध करायला येतील असं नाही. त्यांचं नेमकं नुकसान काय होते या अर्थाने सुद्धा त्यांना आपण त्या मुद्द्यांवरती संघटित करणं आणि त्यांचं प्रवक्तेपण करणं ही भूमिका पक्षाला ही जाणीवपूर्वक घ्यावी लागेल. जी एनरॉनच्या वेळात आपण घेतली तशाच प्रकारची भूमिका पण खूपच ते हजारपट त्याच्यापेक्षा राक्षसी असल्यामुळे आणि सरकार एखाद्या किल्ल्यापेक्षाही भक्कम पद्धतीने त्यांच्या मागे उभं असल्यामुळं लढाई अवघड आहे, परंतु ती आपल्याला लढावी लागणार आणि आपण लढून यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. साधारण 50 मिनिटं झालेली आहेत. प्रश्नोत्तरासाठी थोडासा वेळ ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कॉमेंट ऐकू येतोय का? कॉमेंट ऐकू येतोय? येतंय. हो. कॉम्रेड शैलेंद्र कांबळेचं एक हे होतं की आता महाराष्ट्रामध्ये आपण अदानी स्मार्ट मीटरवर एक आंदोलन घेणार आहे आणि काही प्रमाणे चालू पण केलंय. तर त्याबद्दल काही विश्लेषण केलं म्हणजे एक्झॅक्टली अदानीने किती रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने दिलेलं आहे आणि कसं रीतीने ते पुढे चाललंय, तर त्याच्यावर विश्लेषण झालं तर बरं आहे. कॉम्रेड ओके, अजून काय प्रश्न असतील तर जरा घे, म्हणजे आपण सगळ्यांचं जरा हे बघा, बोलू का? अजून काय प्रश्न आहेत का? आता सध्या प्रश्न नाही कॉम्रेड. एक प्रश्न असा माझा पण आहे की हे जे पूर्ण म्हणजे अदानी सारखा एक समूह, इतका मोठा समूह जो म्हणजे ऑक्टोपस सारखा जे आपण म्हटलं भारतामध्ये जी निर्माण झालेली आहे, तसं इतिहासामध्ये कोणत्याही देशामध्ये असं काही उदाहरण आहेत का जसा इतका मोठा एक ऑक्टोपस त्या देशामध्ये पण निर्माण झालं असेल आणि त्याचं कुठे ना कुठे पतन झालं असेल असं? आता अशी स्पेसिफिक नावं घेऊन आता अमेरिकेमध्ये आहे, परंतु स्पेसिफिक नाव बघावी लागतील. आता मी रेडीली नाही सांगू शकत. आता मला स्पेसिफिक असं कुठलं नाव नाही आठवत, परंतु निश्चितपणे असणार. आता कारण ही जी सगळी दक्षिण अमेरिका म्हणजे आता म्हणतो क्युबा असेल किंवा निकारागुआ असेल, दक्षिण अमेरिकेमध्ये जी अमेरिकन कंपन्या होत्या त्याच्यामध्ये फ्रूट कंपनी, अमेरिकन फ्रूट कंपनी किंवा काय तुमची ही त्याची बियाणे बनवणारी कंपनी, या अशा कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना दक्षिण अमेरिकेमधून प्रचंड मोठा विरोध होऊन त्यांना हाकलून लावले आणि त्यांची परिस्थिती म्हणजे भारत एक बनाना रिपब्लिक ज्याला म्हणतोय, बनाना रिपब्लिक भारत बनण्याच्या पद्धतीत म्हणजे परिस्थितीमध्ये आज आहे असं म्हणण्यासारखं आहे. पण स्पेसिफिक कंपन्यांची नावं घ्यायला त्यातल्या तर आता मला आठवते म्हणजे अमेरिकन फ्रूट कंपनी की जी क्युबामध्ये आणि त्याचप्रमाणे इतरत्र सुद्धा त्यांचा खूप मोठा प्रभाव होता, परंतु त्यांना तिथं उकडून लावलं. पण जरा जास्त थोडं बघावं लागेल. तर आता जो हा आपला अदानींचा जो म्हणजे हा होता आपला म्हणजे त्या प्रकल्पाची, एक मिनिट जस्ट अ मोमेंट, स्मार्ट मीटर बद्दल की म्हणजे हे कसं आहे की महाराष्ट्र आपलं वीज वितरण मंडळ जे आहे, ती वीज वितरण मंडळाने त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं 2023 मध्ये दिलं. त्याच्यामध्ये आपले जे जुने मीटर्स आहेत ते ज्याला अॅनालॉग मीटर म्हणतात, म्हणजे काय संदेश पाठवण्याची ग्रहण करण्याची पद्धती, तर त्याप्रमाणे ते त्यांनी मीटर आपले बसलेले आहेत किंवा चक्क मेकॅनिकल आहेत, अॅनालॉग आहेत, दोन्ही पद्धतीचे आहेत. तर आता जे स्मार्ट मीटर येत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा दावा असा आहे, त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय लक्षात घ्या, त्यांना काय करायचं आहे की वीज वितरण जे आहे ते त्याचा एक पॅटर्न असतो विजेच्या वापराचा, कोणत्या वेळी वीज वापरली जाते, कोणत्या वेळेला वापर जास्ती असतो, कोणत्या वेळेला कमी असतो. तर त्यांना ते सगळं प्रॉफिट केंद्रित करायचं असल्यामुळे उदाहरणार्थ संध्याकाळी वीज वापरली, आता समजा आपणच म्हणूया किंवा घरगुती वापरासाठी आपण बोलूया किंवा तुम्हाला वीज वापरायची आहे, तर वीज वापरताना आज कसं विजेचा दर काहीतरी काय मी काल्पनिक काहीतरी बोलतो, समजा 10 रुपये युनिट आहे. आता ते 300च्या आत 100च्या आत ते आता विषय जरा बाजूला सोडा तो, तर समजा 10 रुपये युनिटला आहे, तर तो कुठल्या वेळेला वापरला तरी 10 रुपयेच असतो. आता इथं काय ते करणार की दिवसाच्या कुठच्या वेळात तुम्ही वापरता आहात त्याच्यावरती तो रेट बदलेल. बरं तो बदलेल तर बदलेल, परंतु तो रेट
बदलता राहील म्हणजे हे कोणाच्या हातात जाणार आहे शेवटी? तर हे विजेचं वितरण सगळं खाजगी हातात गेल्यानंतर त्या वेळेला तुम्ही वीज वापरणं याचे रेट्स एवढे वाढवून ठेवतील म्हणजे पुरवठा वाढवण्याच्या ऐवजी तुम्हाला या वेळेला जर ती वीज पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला 1.5 रेट दिला पाहिजे. एक कोंडी म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऑफिसमधून घरी जायचंय. आता तुम्हाला सकाळच्या वेळेला लोकलचं जेवढं भाडं पडतं दुपारी तेवढंच संध्याकाळी पडतं ना. तुम्हाला जर कोणी सांगितलं की संध्याकाळच्या वेळेत लोकलचं भाडं जास्ती पडेल, तर तो जो प्रकार होईल तसा प्रकार हा करण्याची पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्याला प्रचंड विरोध होतो आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांनी असं आहे की त्याच्यामुळे विजेचं बिल हे प्रचंड मोठ्या प्रमाणात येतंय, आलेलं आहे काही लोकांना. असे काही केसेस आहेत विदर्भामध्ये, ग्रामीण भागामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा अशा काही केसेस आलेल्या आहेत. ते मीटर नीट पद्धतीने चालत नाहीत असं सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांनी फोर्स नाही असं जरी म्हणलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये त्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवरती एवढं प्रेशर आहे की प्रत्यक्षामध्ये ती सक्तीच केली जाते. म्हणजे हे नाहीये म्हणजे व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक ज्याला आपण म्हणतो असे ऐच्छिक त्याच्यामध्ये नाही. दुसरी गोष्ट त्याचं जे बिलिंग सिस्टीम आहे त्या बिलिंग सिस्टीम मध्ये त्याचं सिंकिंग जे व्हायला पाहिजे प्रॉपर ते झालेलं नसल्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही काय म्हणूया आपण अंतर पडते, काही गोंधळ त्याच्यात तयार होत आहेत. आणि हिडन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो की आपल्याला दिसत नाही, परंतु उदाहरणार्थ मीटर रीडरच्या नोकऱ्यांचं काय होणार? आता खूप मोठ्या प्रमाणात हा रोजगार आहे. त्याच्यानंतर त्याचं जे कॅलिब्रेशन आहे लक्षात घ्या की तो मीटर जो आहे तो कसा कॅलिब्रेट केलेला आहे याच्याबद्दल जी पारदर्शकता आवश्यक आहे ती पारदर्शकता ही त्याच्यामध्ये राहणार नाहीये. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे असे अनेक मुद्दे त्याच्यात उपस्थित झाले आहेत. त्याचं जास्त अर्थातच तांत्रिक जो आहे विचार, हा तांत्रिक विचार जरा जास्ती खोलात जाऊन त्या MSEBचे कर्मचारी याच्याबद्दल जास्ती आपल्याला अधिक माहिती देऊ शकतात. पण ब्रॉडली हा एक विजेचं संपूर्ण क्षेत्र खाजगीकरण करून टाकायचं आणि खाजगीकरण केल्यानंतर त्याच्यातनं नफा कसा उकळायचा याच्यासाठीचे वेगवेगळे हे भीषण मार्ग त्यांनी याच्यातनं काढलेले आहेत. त्याचाच हा भाग आहे आणि त्याला विरोध केला पाहिजे हे अगदी निश्चित. काही प्रश्न आहेत अजून? पॉवर गेलो होतो का? म्हणजे माझं ऐकू आलं नाही का बोलणं? हॅलो, थोडाफार आता गेला असेल पण आता सुरू झालाय. ठीक आहे, इट्स ओके. आता झालंय, मी बोललोय, आता काही लोकांनी तरी ऐकलं असेल. पण ठीक आहे, अजून काय प्रश्न नसतील तर थांबूया का? मला लाईव्ह स्ट्रीम चालूच आहे कॉम्रेड. हा नाही हा म्हणजे चालू आहे का? म्हणजे मी स्टॉप करू का? कारण मला जरा एका बजेटच्या चर्चेत पण जायचं याच्यावरती. सध्या हे आला नाहीये, तेव्हा सध्या काही नाहीये. ओके, मग थांबू शकतो. हा, येस 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 येस. ओके.